लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा खासदार म्हणून विजयी झालेले खासदार प्रतापराव गणपतरावजी जाधव व प्राध्यापक नरेंद्रजी खेडेकर तसेच अपक्ष उमेदवार म्हणून रविकांतजी तुपकर यांच्या यशाची व अपयशाची आपण कारणे जाणून घेणार आहोत. जय भारत जय संविधान. मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य. विजयी उमेदवार खासदार प्रतापराव गणपतराव जाधव यांची विशेष मुलाखत. त्यांच्या म्हणण्यानुसार धनुष्यबाण या चिन्हावर आतापर्यंत 9 निवडणुका लढलो, त्यात 4 विधानसभेच्या, 1 जिल्हा परिषदची व आता 4 लोकसभा निवडणुका. यात 8 वेळा विजय झालो. 3 वेळा मेहकर विधानसभा मतदारसंघातून आमदार, तर चौथ्यांदा बुलढाणा लोकसभा संघातून खासदार बनण्याचा बहुमान मिळत आहे. आपण एकाच पक्षात व एकाच चिन्हावर या सर्व निवडणुका लढल्यामुळे जे कोणी गद्दार म्हणून हिणवत होते त्यांना आता चपराक बसली आहे, असे विजयी शिवसेना उमेदवार प्रतापराव जाधव यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याशी बोलताना सांगितले. हा विजय अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची का सोडल्यामुळे व त्यांच्या पक्षासाठी फतवे निघाल्यामुळे त्यांना काही प्रमाणात महाराष्ट्रात यश मिळाले असले तरी हे फसवे आहे. हिंदुत्वाच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे चालवलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या खरा शिवसेनेला यश मिळाल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगून आपल्या विजयात नेहमीच जळगाव जामोद व खामगाव विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. या निमित्ताने लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांची आठवण त्यांना येते. सध्या स्थितीत जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे व खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी जी मेहनत घेतली त्यांचा आपल्या यशात खूप मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम एका उमेदवाराच्या माध्यमातून झाल्यामुळे घाटावरच्या मतदारसंघात याचा निश्चितच फटका आपल्याला बसला, असेही त्यांनी सांगितले. आपल्या विजयात संपूर्ण बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा सहभाग असल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगून सर्वच मतदार बंधू भगिनीचे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून जाहीर आभार मानले. तर प्राध्यापक नरेंद्र खेडेकर ठाकरे गट व रविकांत तुपकर अपेक्ष उमेदवार यांच्या पराभवाची कारणे आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्यामध्ये घाटाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मुळातच कमी प्रभाव, त्या 2 मतदारसंघात भाजपाची ताकद, रविकांत तुपकर व वंचितमुळे झालेली 3.5 लाखाची मोठी मतविभागणी. तर रविकांत तुपकर यांच्या मते शहरी भाग व घाटाखालच्या 2 मतदारसंघात झालेले कमी मतदान, एकट्यानेच ओढलेली ही निवडणूक व प्रचारासाठी नसलेला मोठा आर्थिक स्रोत. दरम्यान मतदारांनी दिलेला कौल महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर व अपेक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी मान्य केला असून सर्वच मतदारांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले आहे. प्राध्यापक नरेंद्र खेडेकर म्हणाले की विजयाचा 100% विश्वास होता, पण रविकांत तुपकर व वंचितचे वसंत मगर यांनी अपेक्षेपेक्षा जास्त मते घेतली. त्यामुळे धनुष्यबाणाविरोधात जाणाऱ्या मतामध्ये जवळपास 3.5 लाख मतांचे विभाजन झाले, तरीसुद्धा प्रतापराव काठावरच जिंकले. तर रविकांत तुपकर यांच्या मते विजलो आज जरी मी, माझा अंत नाही, भेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, अशी सुरुवात करून अपेक्ष उमेदवार रविकांत तुपकर म्हणाले की केवळ शेतकरी व जनतेच्या भरोशावर ही निवडणूक लढलो. अगदी पहिल्यांदाच निवडणूक लढत असताना काही राहिलेल्या उणिवांचा फटका बसला. घाटाखाली व शहरी भागात कमी मतदान मिळाले.